सर, ज्या गावामधून आज मी या ठिकाणी आलोय त्या गावामध्ये आजही बस येत नाही. ज्या गावामधून आज मी या ठिकाणी आलोय त्या गावामध्ये आजही एक चहाची हॉटेल सुद्धा नाही. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला फीस भरू शकत नव्हते. घरी आई वडिलांना विचारलं काय करायचं, त्यांनी सांगितलं भास्कर सर जे म्हणतील ते. माझ्या आई वडिलांचा भास्कर सरांवर पहिल्यापासून अतूट विश्वास होता. घरच्यांनी सांगितलं की सर जे म्हणतील ते, आणि सरांनी एक शब्द दिला की तुम्ही तुमच्या मुलाला 1 वर्षासाठी मला दत्तक द्या, त्याला अंगावरच्या कपड्यावर इथं पाठवा, मी त्याला डॉक्टर म्हणून वापस पाठवल्याशिवाय राहणार. मी एका विद्यार्थ्याला मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करणार आहे. हा विद्यार्थी AIBच्याच क्लासमधून शिकला आणि आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी तो MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. सुहास इंगळे. 185 मार्क होते त्याला केवळ, पण त्यानंतर त्याची जिद्द, सरांचं मार्गदर्शन यावरती 605 मार्कांवरती तो गेला आणि बायोलॉजीमध्ये सरांच्या विषयामध्ये 360 पैकी 355 मार्क्स त्यानं घेतलेले आहेत. वडिलांचं अत्यंत मोठं आजारपण होतं, पण त्या आजारपणापासूनही प्रेरणा घेऊन वडिलांना आपल्या मुलाकडे बघून जगावंसं वाटणं आणि वडिलांसाठी आपण जगायचं आहे असा निर्धार करून त्याचे वडील तर आजारातून पूर्णपणे बाहेर पडले, पण तो विद्यार्थी देखील आज MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुहास इंगळे. हॅलो. सरांचं भाषण ऐकून जरा भरून आलं आहे, त्याच्यामुळं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराज दरबारातून आपल्या सिंहासनाकडे चालत जात होते, तर चालत असताना त्या रायरेश्वराच्या मंदिरात जी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि ते उभं राहिलेलं अखंड हिंदवी स्वराज्य, याच्यामधला प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जसा डोळ्यासमोरून फिरला होता. सर, अगदी तसंच आता मी खालून वरती आलो. माझ्या तयारीच्या सगळ्या दिवसांचा प्रवास माझ्या डोळ्यासमोरून गेला. असो, बरीच दिग्गज माणसं या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत आणि अगदी 2 मिनिटात माझं आयुष्य मला तुमच्यासमोर मांडायचं आहे. थोडंसं कठीण आहे, पण प्रयत्न करतो. सर, ज्या गावामधून आज मी या ठिकाणी आलो आहे त्या गावामध्ये आजही बस येत नाही. ज्या गावामधून आज मी या ठिकाणी आलो आहे त्या गावामध्ये आजही एक चहाची हॉटेलसुद्धा नाही. ज्या गावामधून आज या ठिकाणी मी आलो आहे, मराठी मीडियमची 7वी पर्यंतची शाळा आहे, ज्या शाळेमध्ये मी शिकलो, तिथं एका वर्गाला 1 मास्तर असते. गावाकडं मास्तर म्हणतो आपण, एका विषयाला नाही. आणि अशी सगळी परिस्थिती असताना माझ्या आईवडिलांनी मला शिकवण्याचा निर्णय घेतला. माझ्या वडिलांना मला एकच गोष्ट पहिल्यापासून सांगितली होती, ते म्हणजे तिकडं तू शिपाई झाला तरी चालन, पण शेतकरी होता कामा नाही. माझे वडील समोरच बसले, कारण शेतकऱ्याला तुम्ही किती राजा म्हणा, शेतकऱ्यासारखं फाटकं आयुष्य फक्त शेतकऱ्याचंच आहे. पण याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आज जर विद्यार्थ्यांना तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल, जर तुमच्या घरावर एखादी मेडिकल इमर्जन्सी आली आणि त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे नसतील, तुमच्या मेसचे पैसे भरायला, रूमचे पैसे भरायला, क्लासची फीस भरायला तुमच्या वडिलाकडे पैसे नसेल, आणि एवढी सगळी परिस्थिती असताना सुद्धा जर तुमचा बाप तुम्हाला शिकवण्याची तयारी ठेवत असेल, तर लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणीच नाही. जेव्हा सर्वात प्रथम मी नीट दिली, 185 मार्क मला मिळाले होते. आता ते 185 मार्क कसे आले, जय माता दी, जय श्रीराम, असं तसं करून मला माहीत, त्याचा इतिहास तुम्हाला सांगत बसत नाही. पण अडाणीपणा कुठपर्यंत असतो, जेव्हा आपल्याला 10वीला काहीतरी पर्सेंटेज पडतात आणि ते टक्के आपण घेतो, ते मार्कशीट घेतो, ज्या कॉलेजमध्ये आपल्याला जायचं आहे त्या कॉलेजमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो की बाबा रे आम्हाला ॲडमिशन द्या, आणि आपण तिथे ॲडमिशन घेतो. सर, मी ते 185 मार्काची प्रत काढली आणि माझ्यासारखे जे तज्ज्ञ हुशार मंडळी होते ते सगळे जमा केले, गावखेड्याचे पोरं ज्यांनी नीट दिली होती, आणि आम्ही एक भाड्यानं गाडी लावली, एक कार, आणि संगमनेरला गेलो. आम्ही दिसेल त्या कॉलेजमध्ये घुसायचो आणि त्यांना म्हणायचो आम्हाला तुमच्याकडे ॲडमिशन द्या. अशी सगळी परिस्थिती. मग एका मित्राला कॉल केला संभाजीनगरला, तो नीटची मेडिकलची तयारी करायचा, आणि त्याला सांगितलं की असं असं आहे. तेव्हा त्यांनी मला नीट समजून सांगितली. सर, मग मला कळलं की काउन्सिलिंग नावाची काहीतरी प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स भरायचे असतात आणि त्याच्यातून आपल्याला कॉलेज भेटत असतं. इथून सुरुवात झाली 185 मार्काची. 2017ला मी प्रिपरेशनला लागलो होतो. मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. शब्दार्थ पाठ करण्यापासून सुरुवात झाली. 2020ला मला 548 मार्क मिळाले. आता 548 पडून बी नंबर लागत नव्हता, कारण 2020ला कट ऑफ लागला होता 556. आणि घरची परिस्थिती अशी होती की सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला फीस भरू शकत नव्हतो. घरी आईवडिलांना विचारलं काय करायचं आहे, त्यांनी सांगितलं भास्कर सर जे म्हणतील ते. माझ्या आई वडिलांचा भास्कर सरांवर पहिल्यापासून अतूट विश्वास होता.
माझंही, मी सरांना आजही बॉस म्हणतो, सर मला सुहाशा म्हणतात. तर घरच्यांनी सांगितलं की सर जे म्हणतील ते, आणि सरांनी एक शब्द दिला की तुम्ही तुमच्या मुलाला 1 वर्षासाठी मला दत्तक द्या, त्याला अंगावरच्या कपड्यावर इथं पाठवा, मी त्याला डॉक्टर बनवून वापस पाठवल्याशिवाय राहणार नाही. सरांचा विश्वास सार्थ झाला. ते म्हणतात की सरांचा विश्वास सार्थ झाला. आणि दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस 2021ला मी पुन्हा नीट दिली, ती नीट दिल्याच्या नंतर 560ला मेरिट लागलं आणि मला 605 मार्क मिळाले. 45 मार्क मला जास्त मिळाले आणि मी GMC नागपूरला माझा नंबर लागला आणि आज मी फायनल इयरला आहे आणि तुमच्यासमोर भाषण करतोय. ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. तर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आज मंचावरती उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे जे सन्माननीय डॉक्टर अविनाश सर आहेत, मी त्यांना अविनाश भाऊ म्हणायला पाहिजे, कारण आमच्या कॉलेजची एक प्रथा आहे की सिनियरला आम्ही भाऊ म्हणतो. 1978 बॅचचे ते पासआउट आहेत आणि मी त्याच कॉलेजमध्ये शिकतो. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यस्तरीवर झालेल्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये 35 विद्यार्थ्यांची निवड केली होती. गेली 2 वर्ष मी त्या 35 विद्यार्थ्यांमध्ये काम करतोय. आतापर्यंत मी 67 कविता लिहिल्या, ज्याच्या राज्यस्तरीयमध्ये मला 2 वेळा प्रथम क्रमांक मिळाला सर. लवकरच त्या कविताचं एक पुस्तकसुद्धा मी प्रकाशित करणार आहे. अशा बऱ्याच माझ्या आयुष्यातल्या अचिव्हमेंट आहेत. सर्व त्या अचिव्हमेंट माझ्या देवाच्या चरणावरती समर्पित करतो, कारण आज सरांमुळेच मी इथं आहे. कारण ते म्हणतात की मेरे हैसियत से ज़्यादा तूने मेरे थाली में परोसा है मालिक, मुझे तुझ पे पूरा भरोसा है. सोबतच आज मी नॅशनल मेडिको ऑर्गनायझेशन, जी राष्ट्रीय संघटना आहे, त्याचा कल्चरल हेड म्हणून मी नागपूरचं काम बघतो. बऱ्याच अचिव्हमेंट आहेत, जास्त बोलायला माझ्याकडे वेळ नाही, पण काही पिढ्यांचा उद्धार झाला सर. सगळ्या गोष्टी तुमच्या नावावर आहेत. जाता जाता एवढा मोठा हा कार्यक्रम झाला, पण ज्या गोष्टीची आज कमतरता आहे ते म्हणजे आमच्या मॅडम. खूप जवळचे संबंध, मी मॅडमला खूप जवळून बघितलं आहे. ते म्हणतात की करून जावे बरेच काही दुनिया जाताना, करून जावे बरेच काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना. आपलं आयुष्य असं असलं पाहिजे. मॅडमनी तसंच आयुष्य जगलंय सर. म्हणून मॅडमना आठवणीत ठेवून माझ्या आईवडिलांची आणि तुमची सर्वांची चरणाची धूळ माझ्या मस्तकी लावून आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने एक ग्वाही देतो. सर, ज्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला पाहुणे म्हणून बोलवलंय, उद्या याच कार्यक्रमात तुम्ही आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवताल, असं काहीतरी करून दाखवू. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.